नमस्कार माऊली. आपण असं ऐकलेलं आहे की दैव देत आणि कर्म नेत. म्हणजे आपण आपल्याच कर्माने आपल्या नशिबातला आनंद सुख हे सगळं गमावून बसतो. पण याच्या विरुद्ध झालं तर, म्हणजे असं बघ, जे तुझ्या नशिबामध्ये लिहिलेलं नाही, नियतीनं जे तुझ्यासाठी लिहिलेलं नाही, ते तू ओरबडून मिळवायचा प्रयत्न केलास तर ते तुला मिळेल का ग? जे विधिलिखित असतं त्याप्रमाणे सगळं घडतं ना ग. म्हणून खरं तर आपण जे पदरी पडतं त्याच्यामध्येच समाधानी असलं पाहिजे. आता आपल्या कथेमध्ये वनिता आणि सरिता यांच्या पदरी काय काय लाभलंय ते आपण बघितलंच आहे. आता पुढे काय काय घडतं हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे माऊली. राजकुमार, हा विषय येथे समाप्त झाला आहे. आपला समजावयास हवे की आपण एक राजकुमार आहात. एका साम्राज्याचे दायित्व आपल्या खांद्यावर आहे. संपूर्ण जनता आपल्या निर्णयाकडे लक्ष देऊन उभी आहे. असे असताना एका अंध प्रेमापोटी एका सामान्य कुटुंबाची कन्या या घराण्याची सहधर्मचारिणी होऊ शकत नाही. आम्हास ते मान्य नाही. यावर आपणास काहीच बोलायचं नाही का प्रज्योत? माते, तुझा निर्णय तू निसंकोचपणे सांगितला आहेस, त्यात अयोग्य काहीही नाही. परंतु मला आज माझे मन बालपणात घेऊन जात आहे. परंतु त्यात दिसणारी माता आणि माझ्या समोर असलेली माता या दोन्ही एक नाहीत असे का वाटत आहे? म्हणजे तू काय सुचू पाहतोयस? माते, बालपणी तुला आठवतंय, मला सर्व विद्या आणि शस्त्रांचे शिक्षण देण्याकरिता तू गुरुवर्यांना त्यांच्या आश्रमातून येथे बोलवले होतेस का? कारण मी एक राजपुत्र आहे म्हणून. परंतु मला असे वाटत होते की त्यांच्या आश्रमी जाऊन मी ते शिक्षण घ्यावे, कारण इतरांप्रमाणे मी देखील त्यांचा सामान्य शिष्य होऊन शिकलो असतो तर मला तीच विद्या संपूर्ण प्राप्त होईल. आणि हे माझे मत तू विचारात घेऊन मान्य केलेस का? का केलेस? कारण मला त्यात तुझे कुठलेही अहित दिसत नव्हते आणि त्यातून तुला आनंद मिळणार होता. हो ना? म्हणजे तुला माझा आनंद कशात आहे याची जाणीव आहे. मग तुला हे देखील आठवत असेल की मला युद्धात पारंगत व्हावे अशी तुझी इच्छा होती. परंतु मी धनुष्य आणि तलवार यामध्ये नैपुण्य प्राप्त केले आणि तू करू दिलेस, कारण माझी ती इच्छा होती. पुढे चालून मी माझ्या कुमार वयात कोणाचाही आधार न घेता युद्धात आपल्या सैन्यास मार्गदर्शन केले व विजयश्री खेचून आणली. आणि हे तू करू दिलेस कारण तुला माझा आनंद बघायचा होता आणि तुझा माझ्यावर विश्वास होता. होता ना? बोल ना माते, होता ना? हो हो होता. कारण मला तुला नेहमी आनंदी बघायचे होते. मी तेच केलं ज्यामुळे तू सुखी होशील. वेळ प्रसंगी मी माझ्या निर्णयाला मुरड घातली केवळ तुझ्यासाठी. मग आज ती परिस्थिती चालून आली आहे तर तुझ्यातील ममता कुठे गेली आहे? माते, आयुष्यात प्रथमच मला कोणा एका स्त्रीला बघून प्रेमाची भावना जागृत झाली आहे. प्रथमच मला असे वाटले आहे की तिच्याशी झालेली भेट काही क्षणाची असली तरी नाते हे जन्माचे आहे. ते इतक्या सहजी तुटणारे नाही जिच्या केवळ दृष्टीने स्पर्शाने त्याच्या संपूर्ण जखमा आणि इजा नाहीशा झाल्या. माते, मला साक्षात्कार झाला आहे. माते, माझे सुख केवळ सरितामध्ये आहे. होय, तिच्याशिवाय मी नाही सुखी होऊ शकणार. आणि माझा विवाह इतर कोण्या स्त्रीशी झाला तर त्या कन्येवर तो अन्याय असेल. वा 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 वा, चविष्ट. अरे काय अप्रतिम लाडू केलेत. नक्कीच माझ्या दोन्ही सुनांपैकी कोणीतरी एकीने बनवले असतील. काय ग? उत्तम. महादेवा,
अरे तू आता कसलीही काळजी करू नको. अरे तुझा सखा आहे ना मदतीला तुझ्या, बघ. आणि तुझ्या पुत्रींचे कल्याण करणे हे माझे कर्तव्यच नव्हे का? काय? महादेव पंत, महादेव पंत, महादेव पंत, काय झाले? आपणास एक निरोप सांगायचा आहे. राजमाता राजकुमार प्रज्योत आणि प्रधान सजग यांचे आपल्या घरी आगमन होत आहे. काय? राजमाता आपल्या घरी? काय प्रयोजन असावे? राजमाता, अहो भाग्य माझे राजमाता. अहो साक्षात आपण आणि राजकुमार या पामराच्या घरी आलात. आपण येथे येण्याचे कष्ट का केलेत? आपण आज्ञा केली असती तर मी स्वतः दरबारी आलो असतो. महादेव, काही कार्य अशी असतात की ज्यामध्ये आपल्यालाच मार्ग काढावा लागतो आणि तेच आपलं प्राक्तन असतं. आज येथे आम्ही राजमाता म्हणून आलेलो नसून एका पुत्राची माता म्हणून आलो आहोत. आणि आज मी तुमच्याकडे एक मागणी मागायला आली आहे. राजमाता, मी एक सामान्य दीन मनुष्य. मी आपणास काय देऊ शकणार? आज मला पुत्राच्या सुखासाठी जे हवे आहे ते केवळ तूच देऊ शकतोस. माझ्या पुत्राचे सुख सरिता सोबत आयुष्य व्यतीत करण्यात आहे. आणि म्हणून त्यासाठी तुझ्या पुत्रीचा सरिताचा हात मागायला आले आहे. राजमाता, हा हे आपण काय कथन करत आहात? म्हणजे राजमाता, माझे म्हणणे इतकेच होते की महोदय, आपण सज्जन दिसत आहात पण आपले आचरण तसे नाही. आपल्याला एवढे देखील समजू नये की साक्षात राजमाता काही बोलू पाहत आहेत, त्यांच्या मध्ये बोलणे आपण योग्य नाही. अखेर जेव्हा आम्ही राजमातेची भूमिका सोडून एका आईच्या नात्याने बघू लागलो तेव्हा माझ्या पुत्राचं हित मला जाणवले. पुत्री, मीच तुला समजून घ्यायला हवे होते. राजमाता, आपण अनुमती देत असाल तर मला देखील एक इच्छा व्यक्त करायची आहे. मी कुमार सजग, या साम्राज्याचा प्रधान. मी तुमच्या पुत्रीशी वनिताशी विवाहबद्ध होण्याचा मानस घेऊन आलो आहे. माझी इच्छा पूर्ण कराल? अरे काय चाललंय? राजमाता, राजमाता, अहो मी एक गरीब पामर आहे. माझ्यावर हा अन्याय आहे. मला माझं मत तरी मांडू द्या. अहो आपण माता म्हणून जरी मागणी घालत असाल तरी धर्म माझ्या बाजूनी आहे. त्याचा अपमान कोणी करू शकत नाही. कोण आहे हा मनुष्य आणि कोणत्या अन्यायाबद्दल बोलत आहे? कोणी अन्याय केलाय ह्याच्यावर? राजमाता, आपण आम्हा सर्वांचे पालनहार आहात, पण या बिचाऱ्यावर अन्यायाची कुऱ्हाड आपल्याच हातून चालवली गेली आहे. हे उर्मट मनुष्य, तू माझ्या मातेवर आरोप करतोयस. याचे गंभीर परिणाम होतील, याचे भान ठेव. राजकुमार, हवे तर माझे हे मस्तक कापून टाका, परंतु माझे म्हणणे तरी ऐकून घ्या. माझे नाव दशरथ. मी आणि महादेव गेली अनेक वर्षांपासूनचे सखे आहोत आणि यांच्या दोन्ही पुत्रींचा विवाह माझ्या भाच्यांशी निश्चित झालेला आहे आणि उद्या तो विवाह संपन्न होणार आहे. सारे काही निश्चित झालेले असताना आपण आज विवाहाची मागणी करणे योग्य आहे का?
आणि मी सामान्य असलो म्हणून काय झालं? माझ्या भावनांना काहीच किंमत नाही का? आणि हाच माझ्यावर अन्याय आहे. नैतिक दृष्ट्या या दोन्ही कन्या माझ्या सुना झालेल्या आहेत. कारण या विवाहास त्यांच्या पित्याने मान्यता दिलेली आहे. महादेव, हा जे काही सांगत आहे ते सत्य आहे? महादेव, तुझी शांतता अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. आमच्या पुत्रांच्या सुखासाठी इतका मोठा अडसर येईल असे वाटले नव्हते. वैयक्तिक सुखासाठी आम्ही कुणावरही अन्याय करू शकत नाही. तुझी बाजू योग्य आहे. जे काही घडले त्यात चूक आमची आहे. आम्ही क्षमा मागतो. थांबा राजमाता. प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे राजमाता. जशी त्यांची बाजू ऐकून घेतली तशी आमची देखील बाजू ऐकून घ्यावी राजमाता. इतक्या हतबल अवस्थेमध्ये आम्हाला विवाह करण्यास भाग पाडले गेले हेही ऐकून घ्यावे, जेणेकरून सारे काही स्पष्ट होईल राजमाता. भाग पाडले म्हणजे नेमके काय झाले आहे? आमच्या विवाहाची चिंता पिताश्रींना स्वस्थपणे जगू देत नव्हती. आणि अशातच कपटी भावनेने ह्या दशरथाने त्याच्या निर्बुद्ध आणि व्यसनी भाच्यांसोबत आमचा विवाह निश्चित केला. आणि आमच्या पिताश्रींच्या असहाय्यतेचा लाभ घेतला. आणि ज्यात आमच्या मनाचा आणि इच्छेचा कदापि विचार केला नाही. असे असताना हा आमच्यावर झालेला अन्यायच नाही का राजमाता? आणि त्यासाठी आम्ही कुणाकडे दाद मागावी राजमाता? काय म्हणते ही सरिता? तुझे भाचे खरेच व्यसनी आहेत, निर्बुद्ध आहेत? नाही 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 राजमाता, ही काही असत्य बोलतीये. असं काही नाहीये. सत्य आहे का हे सांगण्याची अखेरची संधी आहे तुझ्याकडे. या पुढचे तुझे आयुष्य कारागृहात व्यतीत होऊन जाईल. बोल बोल, काय सत्य आहे ते? सत्यच सांगतोय मी कशाला असत्य सांगीन? सत्य सांगतोय? हो. सत्य सांगतोय? हे बघा, तुम्ही मला असं घाबरवू शकत नाही. मी सत्यच बोलतोय. बर, सैनिक घेऊन जा यांना. कशाला? मी असत्य मी असत्यच बोलतोय. राजमाता, ही कन्या जे काही सांगतेय ते सत्यच सांगतेय. मी माझ्या भाच्यांच्या गळी या दोघींना बांधून मोकळा होणार होतो, कारण त्यांचे देखील विवाह जुळत नाहीयेत. कारण त्यांचे स्वभाव आणि व्यसन, म्हणून मी हा डाव रचला. परंतु आता मला उपरती झालीये. मी आपली क्षमा मागतो. बघा राजमाता, बळाचा वापर केल्यावर सत्य कसे बाहेर पडले. आणि राजमाता, मी आपणास विचारते की एक स्त्री म्हणून अशा अन्यायाला बळी पडणे हे आपणास तरी पटते का? केवळ असहाय्यतेचा निकष बाळगून अशा व्यसनी मुलांच्या पायी लोळण घेत आयुष्य आम्ही घालवावे? नाही पुत्री, या अन्यायास कुठेही थारा देणे योग्य नाही. कुठलाही युक्तिवाद याचे समर्थन करू शकत नाही. तुझ्या या कृत्याबद्दल तुला आजन्म कारावासाची शिक्षा देणेच योग्य आहे. परंतु प्रत्येक अपराधी क्षमेस एकदा तरी पात्र असतो. आणि म्हणून आम्ही तुला शासन न देता हे गाव सोडून जाण्याचे आदेश देत आहोत. आपली आज्ञा पाळतो मी. राजमाता, धन्यवाद. राजमाता, आपण माझ्या दोन्ही मुलींचा स्वीकार करून माझ्यावर उपकार केलेत.
हे मी कधीच स्वप्नात देखील कल्पिले नव्हते. आता आपण एकमेकांचे व्यायी आहोत. व्यायांनी असे हात जोडून बोलणे शोभून दिसत नाही आणि कदाचित नियतीचा हाच कौल असावा, ज्यास केवळ मी एक निमित्त ठरले. चला त्वरित विवाहाच्या तयारीस लागले पाहिजे. आमच्या राजपुत्राचा आणि प्रधानाचा विवाह थाटामाटात झाला पाहिजे. सरिता, आपल्या घरावर, आपल्या साम्राज्यावर ईश्वराची कृपा आहे, त्यामुळे सारे क्षेम आहे. हे केवळ आपले देवघर नाही, हा परंपरांचा ठेवा आहे, जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आला आहे. आणि आता हा परंपरांचा ठेवा तुला सांभाळायचा आहे. आजवर आपण जी व्रतवैकल्ये पाळली, जो वसा घेतला, ते सर्व तुला पुढे न्यायचे आहे. राजमाता, आपण निश्चिंत राहावे. ज्या विश्वासाने आपण हे दायित्व माझ्यावर सोपवले आहे, त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. पुत्री, आम्हाला तुझ्याकडून याच विश्वासाची अपेक्षा होती. आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे ही सर्व व्रत करत असताना आणखी एक महत्वाचे व्रत तुला पाळायचे आहे, आणि ते म्हणजे आदित्य राणूबाईचे व्रत. या व्रताचा घेतलेला वसा टाकून चालायचे नाही, कारण या व्रताचा महिमा अगाध आहे. आपल्या घराचे सुख, सर्व जनतेचे सुख यातच सामावलेले आहे. मी आपणास शब्द देते राजमाता, आजन्म या व्रताचा स्वीकार करेन. मनोभावे त्याचे पूजन करेन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. माऊली, नशिबाची वाट ही नेहमी नागमोडी असते असं म्हणतात. हा, पण याचा अर्थ प्रत्येक वेळेला त्याचं फळ तसंच असतं असं नव्हे. कधी ते चढत्या क्रमाने मिळतं, कधी ते उतरंडीला गेलेलं असतं. तेव्हा आपण कसलीही हाव न धरता पदरी असेल त्याचा स्वीकार करावा. आपल्या वाट्याचं पुण्य इतरांना दिल्यामुळं आपल्या पुण्याचं पारडं जड होतं हे खरं. आपलं आयुष्यही त्याच्यामुळे बदलून जातं हेही खरं. परंतु म्हणून नियतीनं आपल्या माथी जे लिहिलंय ते काही बदलत नाही. नियतीला कोणी फसवू शकत नाही ग माऊली. आपण नेहमी स्वतःला फसवत असतो.